DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गोदावरी पात्र धोक्यात, नाशिक बचावकडून तात्काळ कारवाईची मागणी। रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरणाविरोधात नाशिककर आक्रमक, उपनद्यांचं अस्तित्व धोक्यात, वॉटर गेट प्रकल्पाच्या चौकशीची मागणी। नाशिकचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेला रामकुंड परिसर, गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या सध्या गंभीर संकटात सापडल्या। येथील बेकायदेशीर बांधकामं, सिमेंट काँक्रिटीकरण, अतिक्रमण आणि वाढत्या प्रदूषणामुळे नदीचं नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आलं असल्याचा गंभीर आरोप नाशिक बचाव संघटनेचे राजेंद्र बागुल व जयेश पोकळे यांनी केला। या संदर्भात संघटनेच्या वतीनं शासन आणि प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। नदीपात्र आणि पूररेषा क्षेत्रातील सर्व वादग्रस्त विकास कामांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली। गोदावरी नदी काठावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे नदीपात्र अरुंद होत आहे, ऐतिहासिक घाटांचं नुकसान होत असल्याचं निवेदनात म्हटलंय। विशेषतः अहिल्यादेवी पुलाखालील वॉटर गेट प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता असल्यानं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही बागुल यांनी केली। नदीच्या परिसंस्थेवर होत असलेल्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करताना संघटनेनं म्हटलंय की गोदावरीला मिळणाऱ्या अरुणा, वरुणा, सरस्वती, कपिला आणि नंदिनी या उपनद्यांचं नैसर्गिक संगम गटारांच्या पाईपद्वारे वळवलं जात आहे। यामुळे जैवविविधता धोक्यात आली, सांडपाणी व कचऱ्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली। यावर उपाय म्हणून रामकुंड परिसरातील बेकायदेशीर बांधकामं थांबवणं, नदीपात्रातील अतिक्रमण हटवणं, उपनद्यांचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणं आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्वतंत्र संवर्धन आराखडा तयार करणं अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या। प्रशासनानं या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात व्यापक लोक आंदोलन उभारलं जाईल असा स्पष्ट इशारा नाशिक बचाव संघटनेच्या वतीनं देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज, नाशिक।